भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तेव्हा लोकांना हे जाणून घ्यायचे होते की बुद्धांना कोणते ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांनी कोणते नवीन ज्ञान प्राप्त केले आहे. नवीन यासाठी कारण या दुनियेमध्ये अगोदरपासूनच ज्ञानाचं भांडार पडलेले आहे, तर त्यांना यापेक्षा वेगळे असे कोणते ज्ञान प्राप्त झाले आहे हे लोकांना जाणून घ्यायचे होते. एक दिवस एक व्यक्ती बुद्धांकडे आला आणि म्हणाला, बुद्ध, मी एक ज्ञानी व्यक्ती आहे. मी वेद पुराणाचे अध्ययन केले आहे. मी त्यावर गहन चिंतन मनन केले आहे. मी इथे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की तुम्हाला असे कोणते ज्ञान प्राप्त झाले आहे ज्यापासून आम्ही सगळे अपरिचित आहोत. बुद्ध त्या व्यक्तीकडे बघून हसतात आणि म्हणतात, मला कुठलेच ज्ञान प्राप्त झालेले नाही. या उलट माझ्याकडे जेवढे ज्ञान होते ते उदासीन झाले. बुद्ध पुढे म्हणतात, लोभ, मोह, माया, ईर्ष्या, क्रोध, कामना, इच्छा, वासना या सर्व गोष्टींनी मला सोडलं आहे. व्यक्ती म्हणतो, मग तुम्ही काय प्राप्त केले आहे? बुद्ध म्हणतात, काहीच नाही. व्यक्ती म्हणतो, मग लोक असं का म्हणत आहेत की तुम्ही ज्ञान प्राप्ती केली आहे? याचा अर्थ तुम्ही ज्ञान प्राप्ती नाही केली का? बुद्ध पुढे म्हणाले, मी ज्ञान प्राप्ती नाही केली. ज्ञान तर सर्वत्र आहे. कणाकणामध्ये ज्ञान आहे. मी तर केवळ माझे अज्ञान घालवले आहे. अज्ञान असेल तर काय राहते? व्यक्ती बोलला, अज्ञान गेले तर ज्ञान राहते. बुद्ध बोलले, ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही नाही राहिले तर मग मागे काय राहिले? तेव्हा लगेचच तो व्यक्ती बुद्धांच्या चरणांमध्ये पडला आणि बुद्धांना म्हणाला, या स्थितीचा मी कधीच विचार नाही केला. बुद्ध पुढे म्हणतात, माझ्याकडे जे काही होते ते सगळे मी सोडून दिले. मला ज्या गोष्टींवर प्रेम होते, ज्या गोष्टी मला मिळवायच्या होत्या त्या सत्यहीन होत्या. मग सत्य काय आहे? तर सत्य हेच आहे की आपले ज्ञानच आपले अज्ञान आहे. हे समजवण्यासाठी मी एक उदाहरण देतो. आपले ज्ञान असे आहे की आपण श्वास घेतो आणि जिवंत राहतो. पण जर आपण ध्यान देऊन विचार केला तर आपण श्वास घेत नाही. श्वास स्वतःच चालतो. कारण जर आपण श्वास घेऊ किंवा थांबवू शकलो असतो तर कोणी व्यक्ती मृत झाला नसता, आणि झालाच असता तर तो स्वतः श्वास घेऊन पुन्हा जीवित झाला असता. बुद्ध पुढे म्हणतात, सत्य हे ब्रह्मांडी असते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीमध्ये सत्य बदलत नाही. पण आपले ज्ञान असे आहे, त्यामध्ये सत्य हे कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही वेळी बदलू शकते. एक सत्य जे भारतामध्ये सत्य आहे ते दुसऱ्या देशांमध्ये असत्य होऊन जाते. पुढे बुद्ध म्हणतात, प्रेम, करुणा हे एक युनिव्हर्सल सत्य आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी एकसारखे असते. हे प्रत्येक जीवामध्ये एकसारखे प्रकट होते. माणूस असो वा प्राणी. जशी एक आई आपल्या मुलावर प्रेम करते तशीच एक गाय आपल्या वासरावर प्रेम करते. प्रेम हे जाती, धर्म आणि शारीरिक बनावट यापेक्षा उच्च आहे. तुम्ही प्रेम करता, पण वास्तवामध्ये तुम्ही खरंच प्रेम करता का? एक पती म्हणतो, मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, पण काही काळानंतर काही कारणास्तव तो आपल्या पत्नीची हत्या करतो. पहा, जिथे प्रेम होते तिथे रागाने जागा घेतली. मुळात इथे प्रेम नव्हतेच, केवळ शारीरिक आकर्षण होते जे काळानुसार बदलले. प्रेम किंवा कोणतीही भावना आपण कुठून शिकतो? हे आपण आपल्या परिवार, आसपासच्या लोकांकडून आणि समाजाकडून शिकतो. आपली बुद्धी ही आपल्या विचारांनी निर्मित होते, पण आपल्या सभोवतालच्या वातावरणाने आपले विचार विकृत होत चालले आहेत. प्रेम ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, जे स्वतः प्रकृतीचे देणे आहे. प्रकृती आपल्यावर प्रेम करते. ती सर्व अंगाने आपले रक्षण करते. ती आपल्याकडून काहीच मागत नाही. आपणच प्रकृतीला नष्ट करण्यासाठी मग्न असतो. आपण जर कोणावर प्रेम करतो ते फक्त स्वार्थासाठी असते. हे आपण समाज आणि आसपासच्या लोकांकडून शिकलो आहोत. समाजामध्ये जसे दाखवले जाते तसेच आपल्याला बनायचे असते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला समाजाची नक्कल करायची असते. आपल्याला चांगले दिसायचे असते, कारण आपल्याला लोकांना दाखवायचे असते. पण ही सगळी मोहमाया आहे. आपण कोणाला काहीही न दाखवता पण खुश राहू शकतो. आपल्याला सुखी राहायचे आहे की दुःखी हे आपल्या हातात आहे.
पण आत्ताच्या जगात आपण सुखी राहणार का दुःखी राहणार हे लोक ठरवतात. कोणी आपल्याशी हसून बोलले तर आपण खुश होतो आणि कोणी आपल्याला बघून न बघितल्यासारखे केले तर आपण दुःखी होतो. बुद्ध पुढे म्हणतात, म्हणूनच आपण स्वतः ध्यानावर राहून आपले जीवन जगता आले पाहिजे, तेव्हाच तुम्ही सुखी राहू शकता. एवढे बोलून बुद्ध ध्यानामध्ये गेले. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.